सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्दमार्गेण वयं सर्वे समर्पिताः। घाबरट सरल, प्लास्टिकच्या किड्याला पण घाबरलास तू? मम्मी, ताई मला परत घाबरवतेय. तू घाबरतोस म्हणूनच तर तुला घाबरवण्यात मजा येते. तुला कोणी घाबरवलं ना तेव्हा तुला नीट समजेल. पण मी घाबरणारच नाही. मी तुझ्यासारखी मुळीच घाबरट नाहीये. ठीक आहे, मी घाबरटच आहे. म्हणजे तू मान्य करतोयस की तू घाबरट आहेस? मम्मी मम्मी, मी थोडा वेळ माझ्या मित्रांबरोबर खेळायला जाऊ? ठीक आहे, पण जास्त वेळ नाही लावायचा हा. आणि हो, येताना दुधाचं पॅकेट पण घेऊन ये हा. ठीक आहे मम्मी, आणीन मी. टू 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 टू. रोहन, रोहन. किती घाबरटेस रे तू. तुझ्यामुळे मी पै झाले या दोघांची. पाहिलंस, मी सांगितलं होतं ना, हा नक्की घाबरेल. आता तुला आम्हाला आईस्क्रीम द्यावंच लागेल. भीती एक असा शब्द जो प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठेतरी जोडलेला असतो, पण खूप वेळा पाहिलं जातं की लोकांवर हा भारी होत असतो आणि लोक काही जास्तच घाबरतात. ते आपल्या विचारांनी काम करणं बंद करू लागतात आणि मग दुसरे त्यांच्या कमजोरीचा फायदा उचलतात किंवा मग त्यांची मस्करी करतात, जसं की आता सरल बरोबर झालं. हो हो, उद्या येईन मी नक्की. हा, ओके, बाय. काय झालं सरल? काय झालं?
दूध नाही आणलंस? अरे झालंय काय? असं परत बिल्डिंगच्या मुलांनी तुला घाबरवलं हो ना? सगळे माझ्या बरोबरच असं का करतात मम्मी? मी तर गपचूप दूध घेऊन येत होतो. पायऱ्यांवर त्यांनी मला भूत बनून घाबरवलं. माझ्या हातातून दुधाचं पॅकेट पडून फाटलं. काही हरकत नाही, मी त्या मुलांना समजावेन. हा, ते तुला नाही घाबरवणार. आता तू पटकन फ्रेश होऊन घे, मी तुम्हा दोघांसाठी जेवण वाढते. हा, चल शुभी, लवकर ये. चल 2 मिनिटं आई. हा हा, लवकर ये. चल सरळ पटकन. मम्मी, मम्मी उठ ना. हम्म, मम्मी मला वॉशरूमला जायचंय. अरे मग जा ना. मी मला भीती वाटते. प्लीज तू पण चल ना. चल. आपल्याच घरात कोणी घाबरतं का कधी? चल. जा. मम्मी, नाही काही नाही, सहज चेक करत होतो. तू बाहेर आहेस ना? हो रे, इथेच आहे. सरळ सरळ सरळ, उठ बेटा. चल बेटा, उठ लवकर. सरळ उठ. सरळ. अगं झोपू दे ना मम्मी, आज तर संडे आहे ना. संडे आहे तर काय झालं? पूर्ण दिवस झोपायचं का? पप्पांना पण तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू उठलाच नाहीस. पप्पांचा फोन आला होता. मग तुला उठवलं का नाहीस? किती उठवलं, पण तू हलायला पण तयार नव्हतास माहितीये. पप्पा केव्हा येत आहेत? 10-12 दिवसानंतर. मी पप्पांकडे गिटार मागवली होती. कदाचित त्यासाठीच फोन केला असेल त्यांनी. त्यांना काही विचारायचं असेल मला. हरकत नाही, ते परत कॉल करतील. आता तू लवकर फ्रेश हो बघू. आज मी तुझ्यासाठी आलूचे पराठे बनवणार आहे. वा मम्मी, आलूचे पराठे? हो, आणि त्यानंतर आपल्याला सामान पॅक करायचंय. पप्पा सांगत होते 5-6 दिवसानंतर आपल्याला नवीन घरात शिफ्ट व्हायचंय. तिकडे त्यांनी सगळी अरेंजमेंट केलीये. वा मम्मी, नवं घर. मी पटकन फ्रेश होऊन येतो. गुड बॉय. मम्मी, 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 मम्मी. अरे याला काय झालं? मम्मी, हा? मम्मी तिथे भूत आहे. अरे मम्मी, कुठे मम्मी भूत? अगं तू चल ना. मम्मी, अरे बेटा. मम्मी तिथे 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 भूत आहे. हे बघ. अरे हे पण बघ, कुठे इथे. भूत? शुभी, अगं मी तुला किती वेळा सांगितले ह्याला नको घाबरूस म्हणून. तुला जराही समजत नाहीये का? पण मम्मी, मी याला घाबरवलंच नाही. हा स्वतः छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत राहतो. ह्याचं नाव सरळ नाही, घाबरट उंदीर असायला हवं होतं. शुभी, सरळ 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 बेटा. सरळ सरळ, माझं ऐक तर. सरळ बेटा, माझं ऐक ना जरा. सरळ
काही हरकत नाही. सरळ तुला भास झाला असेल बेटा. तू माझी समजूत करण्यासाठी असं म्हणतेस ना? खरं म्हणजे तुला पण माहित आहे की मी घाबरट आहे. नाही बेटा, तुला माहित आहे सरळ, वास्तवात भीती नावाचं काही नसतंच. आपल्याला आपला मेंदू जे सांगतो आपण तेच मानत असतो. समज जर अंधारामध्ये आपल्यावर एखादी दोरी पडली तर आपण लगेचच दोरीला साप समजतो. एका सेकंदासाठी पण आपण असा विचार नाही करत की ती दोरी पण असू शकते. मग आपला मेंदू तेच मान्य करतो आणि आपण घाबरून जातो. मग लाईट आल्यावर आपल्याला आपल्या मूर्खपणावर हसू येतं. खरं आहे ना? अशाच तऱ्हेने जर तू पण परिस्थितीला आधी बघशील, समजशील, मग रिॲक्ट करशील तर तुला कुणीच घाबरू नाही शकत. तू घाबरतोस ह्यासाठी सर्वांना तुला घाबरवायला मजा वाटते. जर तू पण परिस्थितीचा पूर्ण कॉन्फिडन्सने सामना करशील ना तर तुला कुणीच घाबरू नाही शकत. हो ना? कोणाला काही समजावणं पण एक कला आहे आणि आईला या कलेत सर्वात हुशार मानलं जातं. कधी समजावून, लाड करून, तर कधी थोडं घाबरवून आपली गोष्ट समजवूनच देते. पण खरं शिक्षण तेव्हा पूर्ण होतं जेव्हा मुलं त्यांच्या समजावलेल्या गोष्टीचा योग्य वेळेवर उपयोग करतात. असं तर बर्थडे आहे का? मग ही कॅन्डल घेऊन का फिरतेस? आता मला कोणीच घाबरू शकत नाही. मी आधी सिच्युएशन बघतो, समजून घेतो आणि मग रिॲक्ट करतो. आता मला कोणीच घाबरू शकत नाही. तुम्ही सर्व पण नाही घाबरू शकत मला. आणि हो, मला घाबरवण्याचा प्रयत्न पण करू नका, नाहीतर परत असं कराल ना तर कदाचित तुमचा असाच बकरा बनेल. आणि ते अरे हा, ते दोघं कुठे आहेत? अरे ह्याला असं अचानक काय झालं? ही नोबिता आज अचानक डोरेमॉन कसा बनला? हो, आम्ही नव्या घरात आलोय. सर्व सामान असंच पसरलेलं आहे. हळूहळू आवरतोय. आणि हो, तुम्ही लवकर या हा. खूप दिवस झालेत बघा. ठीक आहे, या. ओके, फोन ठेवते. बाय. शुभी, तू जरा इकडचं बघ हा. बाहेरचा फ्लोर खूपच घाण झालाय. मी जरा साफ करून येते. दीदी, तुला माहित आहे का, आज मॅडमने आम्हाला इलेक्ट्रिक कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि नॉन कंडक्टरवर प्रोजेक्ट बनवायला सांगितलंय. त्यांनी तर सर्व समजावलंय. आता तू माझी मदत करशील ना प्रोजेक्ट बनवायला? हो हो, करूया. आधी सफाई करूया. हा, अरे बापरे, अजून किती काम बाकी आहे. ही बाई कधी येणार आहे कोणास ठाऊक. मी तर थकून गेले सर्व करता करता. किती घाण आहे इथे. अरे देवा. नमस्ते मॅडम. कोण? मला सुपरवायझर साहेबांनी पाठवलंय साफसफाईसाठी. अरे बाई, मी केव्हापासून तुझी वाट पाहते. ऐक, ही लादी खूपच घाण झालीये. आधी तू ही साफ कर. बाकीचं मी नंतर सांगते तुला. हे आधी साफ कर बघू. ठीक आहे मॅडम, मी चल, चल, करते लवकर. साफ.
मम्मी 1 मिनिट, पाण्यामध्ये करंट असू शकतो. बेटा सरळ आरामात रे. अरे अरे सांभाळून. बाई 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 हिला पालथी कर, लवकर कर बाई. अरे हिचे तर पल्स ऐकू येत नाहीयेत. ताई, स्काउट गाईड मध्ये तुला फर्स्ट एड द्यायला शिकवलंय ना? हो, कार्डियक स्ट्रोक पण असाच दिला जातो. 1 मिनिट, असंच काहीतरी करायचं असतं. 1 2 3 1 2 3 1 2 3. बाई 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 उठ 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 बाई उठ 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 बाई उठ उठ उठा. आज जर या बाईला काही झालं असतं ना तर आपण काय केलं असतं शुभी? हो मम्मी, जर सरलने इमर्जन्सी समजून आज आपल्याला नसतं थांबवलं तर आज आपण दोघीही हॉस्पिटलमध्ये असतो. थँक्यू बेटा. आज तुझ्यामुळे फक्त बाईचाच नाही आम्हा सर्वांचा जीव वाचला. बेटा परिस्थितीला बघायचं, समजायचं, मग रिॲक्ट करायचं ही गोष्ट मीच तुला समजावली होती. पण घाबरल्यामुळे मी स्वतःच विसरून गेले होते. शुभीने जे काही पण केलं ते माहीत असून सुद्धा ते करू शकली नसती जर तू तिला योग्य वेळी आठवण करून दिली नसतीस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. मी टू छोटू. मग पाहिलं तुम्ही, कशा तऱ्हेने घाबरट मुलामधून एक साहसी मुलगा बनून समोर आला. फक्त गरज होती तर त्याच्यामधली भीती संपून जाण्याची. जी गोष्ट सरलच्या आईने यासाठी समजावली होती की त्याने छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणं बंद करावं. त्या गोष्टीला स्वतःच्या जीवनात उतरवून सरलने घटना घडण्यापासून वाचवलं. तर गरज आहे आपल्याला आतील भीती समाप्त करून अभय बनण्याची.